चे सहकारी महाराज आता पाण्याच्या टाकीवर बसले. बिबटमुक्त तालुका व्हावा म्हणून त्यांचा प्रयत्न आहे. धनगर बांधव सुद्धा बिबट्याच्या उपद्रवाने अक्षरशः मेटाकुटीला आलेले आहेत. तुमची काय मागणी? आमची काय मागणी साहेब, हीच मागणी आमची, दुसरं काय नाही. आमची रात रात जागायला लागते आणि संरक्षण नाही काही. जनावरांचं वारंवार आता तर रात्रीचं तर पण दिवसाची पण भीती वाढत चालली. त्याच्यामुळे मग लईच अवघड परिस्थिती झाली. महाराजांनी आंदोलन करायची काय गरज आहे? आता महाराज जे काय आमची संरक्षणासाठी चालले, बाकी काय दुसरं अख्ख्या तालुक्यासाठी चालले नाही. हा मार्ग योग्य आहे? योग्य नाही तर काय, मग आता काय पर्याय दुसरा? सरकार जर गांभीर्याने लक्ष देत नाही तर काय करेल महाराज तरी? त्यांनी त्यांचा जीव धोक्यात घालायचा, बाकीच्यांनी एससी मध्ये अगदी ऐश्वर्या आहे ना, बरोबर आहे ना. ते पण लय अवघड परिस्थिती. तसा विचार केला तर आता स्वतः काल महाराजांनी येऊन पाणी केले, मग आमचं 45,000 रुपयाचं मेंढा खाल्लं 5:30 वाजता. तर मग माणसाच्या जीवा हानीकरण बितू शकतं ना. आता तानाजी तांबे असं म्हणाले, 2 दिवसात जर वन विभागाने काही उपाययोजना केली नाही तर तालुक्यातल्या सगळ्या वन विभागाच्या कार्यालयाला आम्ही टाळे टाकणार. मान्य ना, बोलतात तसं करतात. खरंय ना. तुमची भूमिका काय असेल? आमची पण त्यांच्या पाठीमागे आम्ही आहेच ना. पाठिंबा राहणारच ना. हा आमचं पण पाठिंबा आहेच ना त्यांना. तुमची काय भूमिका राहील? तानाजी शेटनी जी भूमिका मांडली त्याशी आम्ही सहमत आहोत. आम्ही सर्व शेतकरी संघटना तानाजी तांबे यांच्याबरोबर राहणार आणि निर्णय लागला पाहिजे. आणि तानाजी शेट म्हटले टाळे ठोका, जेलमध्ये जाऊ, जेलमध्ये जायची आमची तयारी, आम्ही घाबरत नाही. आम्हाला पण तिथं बसण्याची तयारी आहे. आणि सातपुते साहेब आहे ना, यायला पाहिजे होतं. सातपुते साहेबांना अडचण काय येत नाही. जनतेत यायला पाहिजे, नागरिकांमध्ये यायला पाहिजे, उपोषण स्थळी यायला पाहिजे. त्यांना अडचण काय? ते IAS ऑफिसरचे अधिकारी आहेत. तुम्ही पुरस्कार घेताय, कसला पुरस्कार घेताय? त्या पुरस्काराला आम्ही ना निषेध करतो त्या पुरस्काराचा. पण जर तुम्ही जनतेचं रक्षण करू शकत नाही तर हा पुरस्कार काही कामाचा नाही. आणि जर 2 दिवसामध्ये हे आंदोलन जर मिटलं नाही, संपलं नाही तर आम्ही पाडवा आहे, उद्या पाडवा आणि परवा 2 दिवस मध्ये झाले का 1 तारखेनंतर साहेब या आमच्या आंदोलनाचं नेतृत्व तानाजी तांबे करतील आणि त्या नेतृत्वाला आम्ही पाठिंबा देतो. आणि राजकीय पक्षाच्या जर ज्यांना यायचं त्यांनी या, उपोषण सोडा, आम्ही आमच्या पद्धतीने आंदोलन करू. आम्ही कोणाची म्हणजे हे करणार वाट पाहणार नाही. आम्ही आमचं आंदोलन करू. आम्ही आमची जेलमध्ये जायची तयारी. फक्त हे आमचे 2 आहेत आमचे आंदोलन करते, यांना काही झालं नाही पाहिजे. यांना व्यवस्थित त्यांच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर याला जबाबदार फॉरेस्ट डिपार्टमेंट राहणार साहेब. उद्या त्यांना काय आजार झाले तर महाराष्ट्र शासनाने, केंद्र शासनाने त्यांचा खर्च करायचा आहे. उद्या त्यांच्या किडनॅप फेल झाल्या किंवा कुठले त्यांचे आजार झाले, गंभीर आजार, तर त्याला जबाबदार केंद्र सरकार राहील, फॉरेस्ट डिपार्टमेंट राहील साहेब. आजकाल हे म्हटले आमची काल बकरं गेली, हल्ले झाले. या शेळ्यांना किती नुकसान भरपाई देतो? हे रात्रंदिवस आपण बघतोय. दिवसभर उन्हातानात ते बकऱ्यांना घेऊन जातात, मेंढ्या घेऊन जातात. संध्याकाळी त्यांना रात्रभर झोप नसते, रात्रभर जागतात हे बिचारे. आणि तुम्ही सांगता महाराष्ट्रामध्ये जुन्नर तालुक्यामध्ये बिबट्यांची संख्या जास्त असताना तुम्ही जुन्नर तालुक्याला वेठीस का धरता? का लक्ष घालत नाही? तुम्ही आता अर्थसंकल्प जाहीर केला, मग बिबट प्रवण क्षेत्रासाठी निधी का दिला नाही अजितदादांनी? म्हणजे जुन्नर तालुका छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी असताना जुन्नर तालुक्याला दुय्यम वागणूक का? परत आता कर्जमाफी तुम्ही आम्हाला म्हटले, शेतकऱ्यांना निवडणुकीपूर्वी आश्वासन दिलं, आम्हाला सत्ता द्या, आम्ही सत्तेत आल्यानंतर कर्जमाफी. अरे आम्हाला काही वेळे समजतं का? शेतकरी म्हणजे जो शेतकरी अन्नदाता आहे, जो शेतकऱ्यांच्या संपूर्ण देशाची अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून असतात. 70% अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून आहे. अशा शेतकऱ्यांना तुम्ही वेठीस धरताय, तुम्ही शेतकऱ्यांची फसवणूक करता. इथून पुढे एका जत्रेने देव म्हातारा होत नाही. अजून आहेत, आम्ही शेतकरी ठरवू पुढे काय करायचं. सरकारचा विजय असो नाही. या सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. या सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. अरे या सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. बिबट हटाव, जुन्नर तालुका बिबट हटाव, जुन्नर तालुका, जुन्नर तालुका, जुन्नर तालुका. खाली डोकं वर पाय. या सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. जुन्नर तालुका बिबट मुक्त झालाच पाहिजे. जुन्नर तालुका बिबट मुक्त झालाच पाहिजे. जुन्नर तालुका बिबट मुक्त झालाच पाहिजे. उपोषणकर्त्यांना न्याय मिळालाच पाहिजे. उपोषणकर्त्यांना न्याय मिळालाच पाहिजे. वनमंत्री जुन्नर तालुक्यात आलाच पाहिजे. वनमंत्री जुन्नर तालुक्यात आलाच पाहिजे. वनमंत्री जुन्नर तालुक्यात आलाच पाहिजे. लोकप्रतिनिधींनी
यावं इथं आणि आपले दुःख मांडावं, वेदना मांडाव्यात. तुम्ही आम्हाला बोलायला लावू नका. आमच्याकडे बरंच बोलण्यासारखं आहे. आम्ही चिरफाड करणारी माणसं आहे साहेब. आम्ही कोणाला घाबरत नाहीये, लोकप्रतिनिधीला घाबरत नाही, आजीला नाही, माझीला घाबरत नाही आम्ही. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय.